बातमी नाशिकमधून. नाशिकमधील 1.5 वर्षांच्या माहेश्वरी कांबळे या बाळाच्या मृत्यू प्रकरणी चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालात डॉक्टर दोषी असल्याचं समोर आल्यानं डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संबंधित कुटुंबियांकडून केली जाते. तर एनडीटीव्ही मराठीचेही या कुटुंबानं आभार मानले. माझ्यासोबत आता हे कांबळे कुटुंबीय आहेत, त्यांच्याशी बोलूयात. यामध्ये आपण बघितलं तर जबाब देखील आता पोलिसांकडून नोंदवण्यात आला आहे. पोलिसांच्या देखील कारवाईला आता या प्रकरणी वेग आलेला आहे. आता तुम्ही पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे, काय नक्की झालं? सर आता जवळजवळ 10 महिने आम्ही पळत होतो ना. मग ते ज्यावेळेस म्हणजे आता एक आठवडा झालं ज्यावेळेस आम्ही न्यूज चॅनलला म्हणजे NDTVला आम्ही ज्यावेळेस आमचा जबाब दिला ना, त्यावेळेस त्यांनी ते प्रकरण उचलून धरलं. आणि आता म्हणजे जवळजवळ न्यायाचा पहिला टप्पा मिळाला असं म्हणायचं. हो, पहिली पायरी चढलो आम्ही. आणि त्यात आम्ही समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही 40-45 वर्ष झालं आयुष्याचे घालवले. समाजसेवा केली, समाजासाठी लढलो. पण माझ्या स्वतःच्या वेळेस जेव्हा वेळ आली त्यावेळेस मात्र माझे हात रिकामे होते, माझ्या पाठीशी कोणी उभा राहिलं नाही. पण NDTVच्या ह्या चॅनलनी आम्हाला साथ दिला आणि माझी आज नातीला जाऊन स्वर्गामध्ये आज ती स्वर्गवासी आहे. पण माझी नातीला न्याय मिळवून देण्यासाठी NDTV उभा राहिली. माहेश्वरीची आई ही भाऊ झाल्याचं बघायला मिळत आहे. ताई, आता हे साहजिक आहे की ह्या भावना आहेत, पण आता काय तुझी मागणी केली तरी आता पहिल्या अहवालात दोषी तर निघालेत. माझं एवढंच म्हणणं आहे की त्या डॉक्टरांनी माझी मुलगी घालवली आहे. आज जर तिला मेडिसिन वगैरे दिले असते व्यवस्थित तर आज ती जिवंत असते आमच्यामध्ये. आणि आम्ही स्वतः बघितलंय त्यांनी कसं कसं केलंय. मी तिचा जीव सुटत असताना मी स्वतः त्यांना जाऊन सांगितलंय की मॅडम तिला श्वास घ्यायला त्रास होतोय, तुम्ही लक्ष द्या मॅडम. कुत्र्यावनी माझ्या अंगावर धावत होत्या त्या. पुरीला खूप त्रास झाला आणि बिन मेडिसिनचं तिचं ड्रेसिंग केलं त्यांनी. तिला किती वेदना झाल्या असेल. पोलिसां आता कारवाई करतायत, गुन्हा देखील दाखवलेला. तुमची काय पोलिसांकडे मागणी, कशी चौकशी व्हायला? मला एवढंच वाटतं की पोलिसांनी लवकरात लवकर गुन्हा दाखल करून घ्यावं. आता आमच्याकडनं लिहून वगैरे त्यांनी काय घेतलंय, आम्हाला अंबडला जायला लावलंय. आता गुन्हा दाखल होईलच तिथं किंवा 2 दिवसांनी होईल. पण मग त्यांनी पटकन आम्हाला जे काय येते लवकर निकाल लावून त्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल करावा अशी इच्छा आहे आमची. एकंदरीत आपण बघत आहोत की एका आईची ही मागणी आहे. आपलं बाळ त्यांनी गमावलेलं आहे, मात्र आता आपल्या बाळासाठी ते त्याच्या न्यायासाठी लढतायत आणि तात्काळ आता पोलिसांनी कारवाई करावी. संबंधित जे कोणी यामध्ये दोषी आहेत त्या डॉक्टरांवरती गुन्हे दाखल करावेत अशी त्यांची मागणी आहे. कॅमेरामॅन विकी पॉरसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.